डिक्लरेशन मिळालेलं नाही आहे. मी परीक्षकांना विनंती करते की कृपया कोणी जायचं नाही आहे, कृपया सर्वांनी खाली बसावं. माननीय परीक्षकांना विनंती आहे की आम्ही ह्या वेळामध्ये हा कार्यक्रम संपवला असावा अशी मी आशा करते. आणि सगळ्यांना उत्सुकता आहे पुढे काय होणार याची, काय डिक्लरेशन मिळणार आपल्याला माहिती नाही. आपण त्यांना विनंती करूयात, आम्ही इतक्या मेहनतीने केलेला हा अनोखा रामभक्तांचा कार्यक्रम अख्ख्या नाशिककरांना अभिमान वाटावा, अख्ख्या जगाला अभिमान वाटावा अशा पद्धतीने आपण सादर केलेला आहे. आपण सर्वांनी जी 6 महिने मेहनत घेतली होती ती नक्कीच फळाला आली असावी अशी मी आशा करते. आणि माननीय परीक्षक आणि कोऑर्डिनेटर इथे आहेत, त्यांना मी विनंती करते की तुम्ही जे जजिंग केलं आहे ते नक्कीच योग्य असेल. आम्ही तुमच्या परीक्षेला पात्र झालो असावं असा आमचा समज आहे. तर कृपया आम्हाला डिक्लरेशन द्या. मिळणार की नाही? मिळणार. सियावर रामचंद्र की जय. वर बोलूया. रडणार रडणार आलाय रडायला. रडणार, नक्की रडणार. ये लवकर, नाही थांबवत आहे. दिला चल. जय जय श्रीराम. सलग 4था विश्वविक्रम. काही वर्षांनी तिचे इतके विश्वविक्रम झाले असतील की त्याचा एक वेगळा विश्वविक्रम तिला द्यावा लागेल कदाचित आम्हाला. आवाज, तुम्ही कोदंडधारी रामाच्या प्रांगणात बसलेले आहात पण तुमचा काही आवाज निघत नाही आता. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. खरं तर हा दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. रामाचं नवरात्र चालू आहे आणि त्याच्यामध्ये नाशिकसारख्या प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत 1111 जणांनी एकाच ठिकाणी सलग 101 मिनटं 22 रामाची भजनं म्हणून हा विश्वविक्रम फायनली लंडनच्या वंडर बुकमध्ये नोंदविला आहे. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आता उठायला हरकत नाही खरं तर तुम्ही सगळ्यांनी. पुष्कर दादा 2 मिनटं म्युझिक स्टॉप करूयात. लेटर ऑन दे कॅन कंटिन्यू. सलग 4 वर्ष अनघाताईंकडे येतोय म्हणजे आता ती म्हणजे इतकी रुळली आहे याच्यात
यावर्षी अगदी गमतीचा भाग सांगते, तिने मला सांगितलं तू नाही आलीस तरी चालेल, फक्त अथर्वला पाठवून दे. त्यामुळे ती अगदी प्रो झाली आहे या गोष्टीत. आणि अगदी खरं सांगायचं तर सोपी गोष्ट नाही आहे. एकाच संघटनेचे 1000 लोक घेऊन एखादा कार्यक्रम उभा करणं ही खूप वेगळी गोष्ट. आणि वेगवेगळ्या भजनी मंडळांमधनं, वेगवेगळ्या ग्रुप्समधून महिला खास तर गोळा करणं, त्यांना एका छताखाली आणणं, त्यांच्याकडनं सराव करून घेणं, ही गाणी रेकॉर्ड करणं, हा सगळा प्रवास मुळीच सोपा नसावा. आणि याची पूर्ण कल्पना आम्हाला पण आहे. त्या व्यतिरिक्त लाईव्ह कार्यक्रम करणं ह्याला खूप मोठं धाडस लागतं. अगदी दिग्गज गायकसुद्धा हे करायला रजावत नाहीत. त्यामुळे लाईव्ह म्युझिक असताना हे करणं ती त्यातल्या त्यात एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद तुम्हाला सतत सोबत मिळालेच आहेत. त्यामुळे ऑफिशियली हे प्रेझेंटेशन करूयात, म्हणजे तुम्हीसुद्धा सेलिब्रेट करायला मोकळे व्हाल. आपल्या मध्ये नवनिर्वाचित नगरसेविका सीमाताई ठाकरे पण उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करेल. स्वप्नीलजी तोरणे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करते. नितीनजी वारे आणि श्री रामचंद्रजी कुलकर्णी यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. आणि हिमांशूजी धोडपकर यांच्याशिवाय कदाचित अनघाताईंना हा विश्वविक्रम पूर्ण करणं शक्य झालं नसतं. हॅलो, रसिक सूरकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढे पण असाच कार्यक्रम करत राहणे. या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. स्वप्नील कुठे? कसं वाटतंय? छान वाटतंय? श्यामर रामचंद्र की. बघा, आपल्याला सकाळी उठल्यापासून रामाचं सारखं भजन चालू होतं की नाही सगळ्यांचं. तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आली की नाही? मग आपण चांगला उपक्रम केला की नाही? नक्कीच ना. आपल्याला खूप छान साथ मिळाली. मी आमच्या रोहिणीताईचं खूप कौतुक करते, खूप आभार मानते. कारण बाई या ना इकडे.
कारण बाईंच्यामुळेच हा कार्यक्रम झाला आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे. मी जेवढी मेहनत घेतली त्याच्यापेक्षा भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. मंडळांमध्ये जाऊन जाऊन तुम्हाला ही गाणी शिकवणं, उन्हातान्हात म्हणजे भूक तहान सगळं सोडून त्या 11 वाजता ज्या बाहेर पडायच्या त्या संध्याकाळी 7पर्यंत तुमच्या मंडळांमध्ये फिरत होत्या. बरोबर ना? बाईंसाठी जोरदार टाळ्या. मैत्रिणींनो, कुठलंही जे काही आपल्याला मिळत असतं ते एकट्याचं कधीच नसतं. आणि जेव्हा आपण हे समूहाने एकत्रितरित्या काहीतरी करायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येकाचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये असतोच असतो. तुम्ही आज जरी तिथे बसला असाल तरी तुमचं स्थान माझ्या हृदयात कायमच आहे. तुम्ही माझ्याबरोबर होतात म्हणून हा चांगला कार्यक्रम आणि चांगलं डिक्लेरेशन आज आपल्याला मिळालेलं आहे. मला खात्री आहे आपण मोदींपर्यंत नक्की पोचणार ना? आपल्याला अयोध्येला जायचं आहे. आपण शरयू तीरावरती एवढ्याच संख्येने जाऊन हीच गाणी म्हणायची. आपण संकल्प करूयात. कुठल्या तरी माध्यमातनं हा प्रभू श्रीराम आपल्याला शरयू तीरावरती बोलवणार आणि आपण असाच कार्यक्रम तिथे देखील करणार. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. आणि मला वाटतं चांगल्या कार्यक्रमाला देव कधीच नाही म्हणत नाही. आजचा हा कार्यक्रम हा आपण आपल्या काळ्या रामाला, कोदंडधारी रामाला अर्पण करूयात. आणि नितीन वारे यांना मी विनंती करते की जे संगीत संयोजनाबरोबर बाईंनी जसं संगीत संयोजन केलं तसं वाद्यांचं संयोजन देखील त्यांनी केलं होतं. तर हा असा सुंदरसा छानसा जो त्यांचा एक म्हणजे वेगळा दृष्टिकोन त्यांना आज मिळालेला आहे. ते कार्यक्रम खूप करतात पण मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्डचा हा पहिलाच असावा. आणि त्यांनी मला खूप पहिल्यापासून साथ दिली होती. त्यांची पण मी खूप आभारी आहे. या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द त्यांनी बोलावेत. जय श्रीराम. खरं काय बोलावं कळत नाही कारण असे कार्यक्रम अनेक होतात नाशकात, आम्ही करतो. पण आजचा कार्यक्रमाला एक भक्तीचा असा टच मला दिसला जास्त. आणि या सर्वांमध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे. त्याबरोबर साऊंडसाठी पराग आहे, पुष्कर आहे, यांच्यासाठी पण आपण एकदा टाळ्या वाजूया. या दोघांची मेहनत आहे. इथे मागे बसलेले आमचे सर्व गायक वृंद, तबला वादक, सर्व टाळ वादक आणि गायक यांच्यासाठी पण आपण एकदा टाळ्या वाजूया. हा सुंदर उपक्रम अनेकताईंनी मनात आणला. 2 महिन्यापासून आम्ही याच्या मागे होतो. या ग्राउंडवर सुद्धा आमच्या अनेक मीटिंग झाल्या आहेत. भर उन्हात आमच्या मीटिंग झाल्या आहेत. पण या सगळ्या परिश्रमाचं चीज आज तुम्हाला तिच्याकडे बघून दिसत असेल की हा विश्वविक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने झाला. आपण सगळे मिळून एकदा टाळ्या वाजून अनघातीचं अभिनंदन करू. धन्यवाद. या कार्यक्रमाला आपल्याला अनेकांनी मदत केली आहे. माननीय आपल्या महापौर हिमगौरीताई आडके, त्याच्यानंतर सोनी पैठणी आणि इतर अनेक लोक आहेत. आपण नंतर त्यांचं नाव नक्की घेणार आहोत. आपण सर्वांना सर्टिफिकेट देणार आहोत. आज संघाचे जे प्रमुख आहेत त्यांनी इकडे यायचं आहे, व्यवस्थित इथे उभं राहायचं आहे. त्यांना आपण ट्रॉफी देणार आहोत. हे सगळं हिमावशीचं प्लॅनिंग होतं. हो दे ना. आणि आपण एकच ट्रॉफी कोणाला तरी देणार आहे. इतकी संख्या असताना सगळ्यांचा सत्कार करणं मंचावरनं शक्य नसतं. सो प्रतिकात्मक स्वरूपे आपण कुठल्या पण एकाच संघाच्या प्रमुखांना इथे बोलवून त्यांचा सत्कार करणार आहोत. हाच तुम्ही सगळ्यांनी तुमचा म्हणून गोड मानून घ्यावा अशी अपेक्षा. हो ना. एक मिनटं आपण थोडासा वेळ घेऊयात कारण आपलं घर, संसार, स्वयंपाक, पाणी, पोट कायमच आहे. पण आजचा हा असा सुंदरसा दिवस पुन्हा आपल्याला दिसणार नाही. मी काही जणांना पुन्हा एकदा इथे मंचावरती बोलते आहे. त्यामध्ये आमच्या वृंदा लवाटे आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया पुढे यावं. आज तिचा जो लक्षिका हॉल आहे हा उपलब्ध करून दिला एवढ्या सगळ्या लोकांना बसण्यासाठी. चेअर दिल्या,
साऊंड दिला, आपल्या परागने देखील पुष्करनी देखील आपल्याला खूप छान साथ दिली. आणि त्याच्यानंतर आपली उर्मिला सावजी, तिने पण इकडे यायचं आहे. तिने पण वेळोवेळी सतत फोन करून मला सारखी धीर देत होती की अगं ताई होणार आहे, काळजी नको करूस, होईल तुझं. म्हणजे हा जो धीर होता हा पण खूप महत्त्वाचा होता. तर मला असं वाटतं आपण जोरदार टाळ्या वाजवूयात त्यांच्यासाठी. आपण सर्वांनीच या गोष्टीसाठी खूप, मला वाटतं सोनी पैठणीचे कोणी आलेत का? आपल्याला ज्यांनी नाश्ता दिला ते आलेत का? माझ्यापर्यंत अजून नाश्ता आला नाही आहे. सोनपरी भगरवाले आलेत का? नाही. बरं ठीक आहे, आपण सीमाताईंचा सत्कार करूयात. मी नितीनजींना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा. आपल्या आजच्या ह्या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनच्या अथर्वचाही करणारच आहे, पण ह्या कोऑर्डिनेटर आहेत आणि कायमच आम्हाला प्रोत्साहन देत असतात, डोक्यात काहीतरी भरवत असतात. अगं अनागताई बघ हे झालेलं नाही आहे रेकॉर्ड, मग सुरू होतो चक्र. आणि मग त्या चक्रामध्ये आणि तिच्या गोड गोड बोलण्यामध्ये मी भुलते आणि 6 महिने माझं स्वतःचं फार वाटोळ करून घेते, म्हणजे शरीराचं, की त्या साथ देत नाही. पण कधी कधी खूप कडक निर्णय घ्यावे लागतात, कधी कोणाला बोलावंही लागतं, पण त्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे मिळत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाला काही कटू बोलणं झालं असेल तर ती मी आधीच माफी मागते. आणि आम्हीचा सत्कार आपण नितीन दादा करावा अशी मी विनंती करते. हिमांशू ये. अथर्व खूप छान कोऑर्डिनेटर आहे, त्याचाही सत्कार हिमांशूनी करावा अशी मी त्याला विनंती करते. सीमा पाठकचा सत्कार वृंदानी करावा. वृंदा, सीमाचा सत्कार कर. आणि बाईंचा सत्कार मी करते. पाठवले ना, पाठवलं लिंक पाठवलं ना. आपल्याकडे एक स्पेशल अशी ट्रॉफी देण्यात येणार आहे. कुठल्या संघाने छान भजन सादर केलं, कोण असेल ते गेस. बघा मी व्यवस्थित लाईन लावली होती, तुम्ही आता एकत्र बसलात, तर आपण मग ट्रॉफी द्यायची का नाही? कुठल्या संघाने जास्त कष्ट घेतले सांगा, नाव घ्या. श्रीरंग, श्वास, ललिता, स्वानंद, स्वराजित, कोण कोण, कुठली कुठली नावं देऊ? पंचगुरु, रसिक सूर, गणाधीश, गजानन, माऊली, श्री गजानन स्वामी. लवकर सांगा कुठल्या, कोणाला द्यायची ट्रॉफी? आपल्या सगळ्यांनाच, पण एक ट्रॉफी मला कोणाला तरी द्यायची आहे. एक डिक्लरेशन मी देणार आहे ज्यांनी खरंच चांगलं प्रेझेंट केलं आहे त्यांना, कारण तुमच्या क्लासमध्ये काय प्रॅक्टिस होत होती हे मला सगळं कळत होतं. त्यामुळे एक डिक्लरेशन मी देणार. हो धन्यवाद ताई. एक डिक्लरेशन आपल्याला द्यायचं आहे. धन्यवाद ताई. आपण वेळात वेळ काढून अख्खा कार्यक्रम बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, त्याआधी आपण एक छोटीशी गिफ्ट देणार आहोत. तर हिमांशू मी विनंती करते की काय आणलेस? ट्रॉफी?
बापरे, हा पोरगा इतका मागे लागलाय माझ्या की मला त्यांनीच बनवून आणली बरं का. आता कोणाला द्यावी आपण सांग. नितीनला मी सांगते की त्यांनी सांगावं की कोणाला ट्रॉफी द्यायची, कुठलं भजनी मंडळ. बघा, बाईंना नाही विचारणार मी, बाईंना नाही विचारणार. बघा, गेस करा. भांडणं लागतील बाई. म्हणून मी बाईंना नाहीच विचारणार. बघा, चांगलं भजन कोणी सादर केलं सांगा प्रामाणिकपणे. त्र्यंबकेश्वर, गोदावरी. बघा, नावं किती येत आहेत. मला वाटतं आपण इमोशनलाच सांगावं की त्यांनी डिक्लेअर करावं त्याला कोणाला द्यायची इच्छा आहे. अरे मलाच ठरतोय. ठरवलंयस का नाव? हां, नाव ठरवलंयस का? ठरवलं. घे मग घे. पनवेल, पनवेलच्या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. अत्यंत 55 लोकांना घेऊन आज ते इथे आलेले आहेत. बघा, विचार करा, आपल्या नाशिककरांनी त्यांना बसायला जागा देखील दिली नाही. मागे बसल्या होत्या त्या सगळ्या आणि तन्मयतेने त्या गाणं म्हणत होत्या. त्यांची प्रमुख उर्मिला पाटील हिला विनंती करते की तिने कृपया इथे यावं आणि त्या ट्रॉफीचा स्वीकार करावा. मैत्रिणींनो, आपण जेव्हा काहीतरी देतो तेव्हा आपल्याला काहीतरी मिळत असतं. जैसी ज्याची करणी वैसी. त्यामुळे आपण नेहमी चांगलंच कर्म करत राहावं. चांगलं कर्म केलं की चांगलंच होतं. आपण ट्रॉफी देऊया. पनवेलच्या मंडळाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. पण अनघाताईंना एक खास विनंती करते. नाशिकमध्ये येऊन त्यांनी ही ट्रॉफी मिळवली खरं, पण त्यांच्यासोबत एक सत्कार आपण नाशिकच्या पण कुठल्या तरी मंडळाचा करूयात. त्यांचीच ट्रॉफी देऊ, दोघांचं एकत्र करूया. त्यामुळे दोन्ही यांना काही तुझा भाव वाटल्यासारखं. हवं तर बाईंना त्यांच्यासोबत दुसरा सत्कार बाईंचाही करूया. श्री स्वामी समर्थ. बघा, आपण ऐका, हे आपलं कौतुक आहे. आपण बाहेरनं आलेले या सर्वांचं कौतुक करतो आहे. पण आपल्या नाशिकमध्ये ज्यांनी खरोखर मेहनत घेतली, अर्थात बाईंचं तर कौतुक आहेच, पण त्यांना 100% साथ देणाऱ्या श्रीरंग भजनी मंडळ, श्रीरंग भजनी मंडळाच्या प्रमुखांनी, माझ्या मागे उभे असलेल्यांनी पुढे या. मला सदैव पाठीराखी असलेली माझी मैत्रीण, आज तिचा सत्कार आपण करूयात. एक प्रातिनिधिक स्वरूपात द्या, ती तशीच ट्रॉफी दे. आम्ही दिल ना, आम्ही दिल. हां, एकत्र घेऊ द्या. आणि मानाचा विषय हा, ए जाग बाई, आमच्यात काही तुझा भाव नाही आहे. मी पण उभी राहते. एक छानशी ट्रॉफी आपण, होय, मनीषाचं आपण नाव घ्यायचं राहिलं. मनीषानी पण खूप छान हे केलं आहे. सुवर्णानी, शिल्पानी, आमचे डॉक्टर श्रीपाद सर, आमचे लाडके नंदकुमार देशपांडे सर, शिल्पा, सगळ्यांचंच खूप कौतुक आहे. आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे सर. आम्ही छोटासा सत्कार करतो आहे आपला सगळ्यांचाच. नितीन दादाचा सत्कार करते आम्ही. करू
त्यांना छानशी अशी शेला देतो आहे. नितीन दादा, खूप छान तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. आणि शिवाय एक छानशी रसिक सूरकडनं छोटीशी भेट. देशपांडे सर, डॉक्टर श्रीपाद, या सर. थांब ना, मला तुम्ही आपले डॉक्टर श्रीपाद घोलप हे अत्यंत सुंदर अशी गाणी सादर करतात. त्यांचाही सत्कार आपण रसिक सूरकडनं करत आहोत. आणि देशपांडे सर, तुम्हाला माहितीच आहे, तुमचेही खूप विद्यार्थी आलेले आहेत. एक आपण छानशी रसिक सूरकडनं ट्रॉफी देतो आहे आमच्या रोहिणीताई जोशी यांना. थँक्यू. बस थांब. हेमशू, दे ना पटकन ट्रॉफी आणि ती साडी पण दे. साडी पण दे बाई. या ना इकडे. अहो किती मी केलं तरी कमीच पडणार आहे बाई. तुमच्यामुळे आज हा दिवस मिळालेला आहे मला. बाईंची आहे ना. अजूनही काय ना, साडी दे. साडी ही आपली उर्मिला पाटील. माझी प्रेमाची भेट आहे. सोनी पैठणीने आपल्याला साड्या दिलेल्या आहेत आपल्या या सगळ्यांसाठी. आपण सोनी पैठणीवाल्यांचे पण खूप आभार मानूयात. ते इथे असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आपली मनीषा जोशी, माईक इकडे देण्याची व्यवस्था करा ना जरा. मनीषा जोशीला देखील एक छानसा सत्कार. पुढे पुढे या, पुढे पुढे पुढे. त्यानंतर सुवर्णा बडगुजर, सुवर्णाताई. फुलं बिलं तिकडेच ठेवली. हो ग, घे घे. त्यानंतर शिल्पा पंडित, या ताई, या या या. मस्त लाल रंगाची साडी नेसून आले आहेत. या इकडे या. समोर तोंड कर, समोर कर तोंड, समोर तोंड कर. धन्यवाद. कोण राहिलं? एमो वृंदा लवाटेंचा दे. नाही आणि उर्मिला सावजी. उर्मिला ताई सावजी, थोडी इकडे तिला फोटो काढू. सर्व आपले जे प्रमुख तबलाची साथ ज्यांनी दिली त्या सर्वांचे आभार आहेत. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याचेही आभार आहेत.